व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर खरंच लाखो रुपये घालून डिग्री घेण्याची गरज आहे का? जोस कॉफमन यांचं दी पर्सनल MBA हे पुस्तक याच प्रश्नाला हात घालतं आणि एक खूप धाडसी उत्तर देतं. चला तर मग बघूया ते उत्तर नेमकं आहे तरी काय. करिअरमध्ये एका वळणावर अनेकांना हा प्रश्न पडतोच. MBA करणं म्हणजे भविष्यासाठी एक चांगली गुंतवणूक आहे की फक्त एक मोठं आर्थिक ओझं? चला जरा आकडेवारीवर नजर टाकूया. आता बघा, हार्वर्ड किंवा स्टॅनफर्ड सारख्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमधून MBA करायचं म्हणजे फक्त फी नाही, तर त्या 2 वर्षात आपण जो पगार कमवू शकलो असतो तोही गेला. आणि हे सगळं मिळून आकडा जातो तब्बल $3.5 लाख वर. हो, खरंच हा आकडा इतका मोठा आहे की अनेकांना एवढे पैसे कमवायला अख्खं आयुष्य लागतं. मग प्रश्न पडतो की इतका मोठा खर्च करायला लोक तयार का होतात? यामागे अनेकदा भीती असते की आपल्याकडे बिझनेसचं पुरेसं ज्ञान नाहीये किंवा महागडी पदवी नसेल तर कोणी आपल्याला गांभीर्याने घेणार नाही. पण ह्यात खरंच किती तथ्य आहे? तर मग मूळ प्रश्न हा आहे की हे महागडे कोर्सेस जी आश्वासनं देतात ती खरंच पूर्ण करतात का? पारंपरिक MBA प्रोग्रॅम्समध्ये नेमक्या काय समस्या आहेत ते जरा जवळून पाहूया. हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण तब्बल 40 वर्ष चाललेल्या एका अभ्यासातून असं समोर आलंय की MBA पदवी आणि करिअरमधलं दीर्घकालीन यश यात जवळजवळ काहीही संबंध नाही. अविश्वसनीय वाटतंय नाही का? आणि आर्थिक गणित तर त्याहूनही गंभीर आहे. जरा विचार करा, 10 वर्ष कर्जाचे हप्ते भरल्यानंतरही या गुंतवणुकीचं निव्वळ मूल्य उणे $53,000 आहे. म्हणजे पैसे कमावणं तर दूरच, उलट तोटाच होतोय. तर आपल्यासमोर 3 मोठ्या समस्या अगदी स्पष्ट आहेत. एक म्हणजे न परवडणारा खर्च, दुसरं म्हणजे आजच्या काळात कालबाह्य झालेला अभ्यासक्रम आणि तिसरं म्हणजे यशाची कोणतीही गॅरंटी नसणं. मग यावर उपाय तरी काय? जर पारंपरिक मार्गच इतका चुकीचा असेल तर मग आपल्याला पूर्णपणे वेगळा विचार करायला हवा नाही का? द पर्सनल MBA नेमकं हेच सांगतं, आपल्या शिक्षणाची सूत्र स्वतःच्या हातात घेणं. इथला फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. पारंपरिक MBA गुंतागुंतीच्या सिद्धांतांवर भर देतो, तर पर्सनल MBA एका सोप्या पण अत्यंत प्रभावी गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, आणि ती गोष्ट म्हणजे मानसिक मॉडेल्स. सोप्या भाषेत सांगायचं तर बिझनेसची मूळ तत्त्व समजून घेणं. तर मग हे मानसिक मॉडेल म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. एखादी गोष्ट जगात कशी काम करते हे समजून घेण्यासाठी आपल्या डोक्यात असलेली एक फ्रेमवर्क. उदाहरणार्थ, मागणी आणि पुरवठा हे एक मानसिक मॉडेल आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या वस्तूची कमतरता असते तेव्हा तिची किंमत वाढते. बस इतकंच. आणि ही काही फक्त थिअरी नाहीये. वॉरन बफे यांचे राईट हँड मानले जाणारे अब्जाधीश गुंतवणूकदार चार्ली मंगर यांनी आपलं संपूर्ण करिअर याच मानसिक मॉडेल्सच्या पायावर उभं केलं आहे. हेच त्यांच्या यशामागचं खरं रहस्य आहे. तर मग कोणत्याही व्यवसायाचा पाया असलेली ही मूलभूत मानसिक मॉडेल्स कोणती आहेत? चला तर कोणत्याही व्यवसायाच्या त्या 5 अविभाज्य भागांवर एक नजर टाकूया. व्यवसायाची व्याख्या खरं तर खूपच सोपी आहे. ती म्हणजे अशी एक प्रक्रिया जी इतरांना हवी असलेली एखादी मौल्यवान गोष्ट तयार करते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवते. थोडक्यात काय, तर लोकांची एखादी समस्या सोडवणं, ज्यासाठी ते पैसे द्यायला तयार आहेत, आणि हेच काम सातत्याने करत राहणं. कोणताही व्यवसाय घ्या, तो ह्या 5 सोप्या पण एकमेकांशी जोडलेल्या गोष्टींवरच चालतो. पहिली गोष्ट म्हणजे काहीतरी मौल्यवान तयार करणं. मग लोकांना त्याबद्दल सांगणं, ज्याला आपण मार्केटिंग म्हणतो. त्यानंतर येते विक्री म्हणजे सेल्स. मग जे वचन दिलंय ते पूर्ण करणं. आणि सगळ्यात शेवटी हे चक्र चालू ठेवण्यासाठी पैशांचं गणित सांभाळणं म्हणजेच फायनान्स. आणि या फ्रेमवर्कची खरी गंमत त्याच्या साधेपणात आहे. या 5 भागांपैकी एक जरी भाग काढला तर तो एखादा छंद असू शकेल, पण तो व्यवसाय असूच शकत नाही. हे 5ही भाग तितकेच महत्वाचे आहेत. मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर हाच की आपल्या स्वतःचं व्यावसायिक शिक्षण तयार करणं हे आपल्याला वाटतं त्यापेक्षा खूप सोपं आणि शक्य आहे. म्हणजे असं की पर्सनल MBA पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रत्यक्ष अनुभवावर आणि व्यावहारिक गोष्टींवर जास्त भर देतो. व्यवसाय खऱ्या अर्थाने कसे चालतात, लोक प्रत्यक्षात कसे वागतात आणि या सगळ्या गोष्टींना एकत्र बांधून ठेवणारी सिस्टीम कशी काम करते हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा विचारच आपल्याला एक प्रकारची शक्ती देतो. व्यवसाय म्हणजे काहीतरी खूप गूढ किंवा रॉकेट सायन्स नाहीये. जर मूलभूत तत्त्व नीट समजून घेतली
तर कोणीही त्यात यशस्वी होऊ शकतं. तर मग आता व्यवसायाचं हे गूढ उकललं आहे, तेव्हा या स्वशिक्षणाच्या प्रवासातलं आपलं पहिलं पाऊल नेमकं कोणतं असेल?